नमस्ते सर्वांना, मी जुईली। आज आपण पाहणार आहोत उपवासाच्या दिवशी नैवेद्यासाठी बनवले जाणारे एक अतिशय शुद्ध आणि सात्विक व्यंजन, बिना फोडणीची तुरीची डाळ। ही डाळ कोणतीही फोडणी न घालता बनवली जाते, त्यामुळे ती नैवेद्यासाठी योग्य आहे। त्यासाठी सर्वप्रथम 1 वाटी तुरीची डाळ एका कुकरच्या भांड्यात काढून घ्या। आता ती स्वच्छ धुवा। त्यात 1.5 वाटी पाणी घाला। त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या चिरून टाका। आता ही डाळ आपण कुकरला लावू आणि 2 शिट्या करून घेऊ। कुकर थंड झाला की ही डाळ आपण एका पातेल्यात काढून घेऊ। चला तर आता आपण डाळीसाठी वाटपाची तयारी करू। त्यासाठी 1/2 वाटी ओले खोबरे, थोडासा कांदा, 4-5 पाकळ्या लसूण व छोटासा अद्रकचा तुकडा व जिरं हे सर्व जिन्नस मिक्सरच्या एका भांड्यात काढून घेऊ। काही लोकांना लसूण कांदा चालत नाही, तर त्यांनी तो स्किप केला तरी चालेल। आता वाटण तयार झाले की हे वाटण आपण शिजलेल्या तुरीच्या डाळीमध्ये टाकू आणि मग त्यामध्ये तुम्हाला जेवढे पाणी पाहिजे आहे त्यात मिक्स करू आणि हे पातेले आपण शेगडीवर ठेवू। आता आपण ही डाळ मंद आचेवर शिजवायची आहे। डाळ शिजताना त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाका आणि डाळ चांगल्या प्रकारे एकजीव होईपर्यंत घोटून घ्या। डाळ चांगली घोटली की त्यामध्ये आपण चांगली कढ येऊ देऊ व चांगली कढ आली की आपण त्यानंतर ही डाळ एका पातेल्यात काढून घेऊ व कोथिंबीरने आपण तिला गार्निश करू। अशी ही आपली बिना फोडणीची डाळ तयार आहे। ही डाळ चवीला खूप छान लागते। अशी ही डाळ तुमच्याकडे बनवली जाती का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल।